तर या मापासाठी आपल्याला हाफ कटोरी ब्लाऊज कट करायचा आहे, म्हणजेच त्याला 4 टक्सचं ब्लाऊज असंही म्हणतात। तर आपण सुरुवात करूया। तर छाती आहे 32 इंच आणि उंची आहे 12.5 इंच। तर छाती 32 इंच असेल तर तुम्हाला उंची ही 12.5 इंच तयार ही ठेवायचीच आहे। त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही 11, 10 अशी उंची जर घेतली 32 इंच छातीसाठी, तर 32 इंचाच्या छातीचं जे माप आहे ते पुढे झुकतं आणि ब्लाऊज हे मागच्या साईडने वर होतं। त्यामुळे तुम्ही कमीत कमी 12.5 इंच उंची ही तुम्हाला घ्यायचीच असते। यापेक्षा जास्तही तुम्ही घेऊ शकतात। तर ही जी सगळी मापं आहेत ही तयार मापं आहेत। तर याच्यावरून आपल्याला ब्लाऊज आखायचा आहे। तर आपण सुरुवात करू। सर्वात आधी आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे। तर उंची आहे 12.5 इंच तयार। तर आपल्याला काय करायचं आहे, उंची अधिक अर्धा इंच म्हणजे 12.5 अधिक अर्धा किती झाले 13 इंच। अर्धा इंच यासाठी की इथे पाव इंच आणि इथे पाव इंच असं मार्जिन ठेवलेलं आहे। तुम्ही जेवढं मार्जिन हे कागदावरती ठेवतात तेच मार्जिन तुम्हाला कपड्यावरती ठेवायचं असतं। तर शिलाई मशीनचा हा जो दाब आहे तो जर आपण इथे ठेवला, समजा आपण कपड्यावरती शिवतो तेव्हा आपण असं शिवतो, तर इथे हे बरोबर पाव इंच तुम्हाला घ्यायचं असतं। ठीक आहे, म्हणजे इथे पाव इंच आणि इथे पाव इंच। जर तुम्हाला हे पाव इंच घेता येत नसेल तर ते आपण शिवताना बघणार आहोत की हे नेमकं कसं घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मुंडा खोली टाकून घ्यायची आहे। मुंडा खोली 32 इंचाच्या छातीला आपल्याला घ्यायची आहे 5 इंच। 32 इंचाचे छातीचं तुम्हाला हाफ कटोरीचं ब्लाऊज असेल किंवा कटोरीचं ब्लाऊज असेल, तुम्हाला मुंडा खोली ही 5 इंच घ्यायची असते। कमरेचं माप कमी जास्त असू शकतं, तरीसुद्धा तुम्हाला 32 इंचाची छातीचं माप आलं की तुम्हाला ही मुंडा खोली जी आहे ती तुम्हाला 5 इंचच घ्यायची असते। तर आता आपण टाकून घेणार आहोत टक्सचं माप। तर टक्सचं माप अंगावरून कसं घ्यायचं आणि कसं काढायचं हे मी अंगावरून माप घेतानाच्या व्हिडिओमध्ये तसंच ब्लाऊजवरून माप घेतानाच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर आता या व्हिडिओसाठी आपल्याकडे टक्सचं माप आहे 9 इंच। तर त्यामध्ये आपल्याला पाव इंच मिळवायचं आहे। किती झालं 9.25 इंच। असे आपल्याला 9.25 इंचाच्या 2 पॉईंट घ्यायचे आहेत आणि एक सरळ रेष मारायची आहे। मी प्रत्येक वेळी 2 पॉईंट घेऊन रेष मारलेला आहे कारण की आपल्याला सरळ रेष मिळावी। मी इथे तुम्हाला लिहून घेते की आपल्याला कुठे कुठे काय काय असतं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला अगदी सहज लक्षात येईल। तर ही जी पहिली रेष आहे ती शोल्डरची आहे। ही जी रेष आहे ती मुंडा खोलीची आहे, जिथे आपण छातीचं माप टाकतो। त्यानंतर हे आहे टक्स, ज्याला डॉट पॉइंट किंवा ॲपेक्स पॉइंट असं सुद्धा म्हणतात। त्यानंतर आपल्याला योक आखून घ्यायचा आहे। योकला क्रॉस पट्टी असं सुद्धा म्हणतात। तर आपल्याला खालून म्हणजे कमरेच्या बाजूने 1.5 इंचवरती 2 खुणा करून एक सरळ रेष मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला वरती 1 इंच घ्यायचं आहे आणि इथे जिथे आपण 1.5 इंचाची रेष मारलेली आहे तिथे तुम्हाला 3 ते 4 मध्ये 3, 3.25, 3.5 असं एक पॉईंट घ्यायचा आहे आणि आपल्याला हे जोडून आकार द्यायचा आहे योकपट्टीचा, ज्याला क्रॉस पट्टी असं सुद्धा म्हणतात किंवा काही जण याला बेल्ट असं देखील म्हणतात। तर हा फ्रेंच कर्वने मी आकार देऊन घेत आहे। जर तुम्हाला हाताने आकार देता येत असेल तर तुम्ही हाताने देऊ शकतात। त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर शोल्डरचं माप हे किती घ्यायचं आहे हे आपण मागच्या गळ्यावरून ठरवायचं आहे। तर मागचा गळा आहे 9 इंच, तर आपण इथे 4.5 इंच शोल्डर घेणार आहोत। हे 4.5 इंच आणि मुंडा खोलीच्या रेषेवर सुद्धा 4.5 इंच। प्रत्येक वेळेस रेष मारताना आपल्याला कुठले तरी 2 बिंदू मिळालेत तर आपण एक छान अशी सरळ रेष मारू शकतो आणि आपलं पेपर पॅटर्न अगदी योग्य येतं। हे झाले शोल्डर। तर आपण शोल्डर 4.5 घेतलंय। 32 ते 38 छातीच्या मापासाठी मागचा गळा
हा 8 इंचाच्या पुढे असेल तर शोल्डर हे तुम्हाला 4.5 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे, हे दोनच गोष्टी बघायच्या तुम्हाला आणि शोल्डरचं माप ठरवायचं आहे. बाकी कमरेचं माप काहीही असू दे, पुढचा गळा काहीही असू दे, टक्स वगैरे काही पण असू दे, फक्त तुम्हाला छातीचं माप आणि मागचा गळा यावरून तुम्हाला हे शोल्डर डिसाईड करायचं आहे. त्यानंतर आपण इथे छातीचं माप घेणार आहे. छाती आहे 32 इंच, तर 32चा चौथा होतो 8 इंच. इथे मी 8 इंच घेते आणि पुढे 1.25 इंच मार्जिन घेणार आहे. तसंच इथे आपण कमरेचं माप टाकणार आहे. तर कमरेचं माप आहे 27. तर कमरेचा चौथा आहे 6.25 इंच आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं. तर हे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे कारण ब्लाऊजला मागच्या साईडला जो डाच असतो तो आपल्याला घ्यायचा असतो. जसं तुम्हाला चित्रात दिसतंय त्या डाचसाठी आपण 1 इंच हे जास्त घेतो. तर आपण हे 1 इंच जास्त घेतलं आहे. त्याच्या बाहेर आपल्याला 1.25 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही हे 1.5सुद्धा घेऊ शकता. तर ह्या रेषा तुम्हाला जोडून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवायचं तुम्हाला ही फिटिंगची रेष जोडायची आहे, ही जोडायची नाही, हे जोडायचं नाही. कारण हे जे माप आहे एवढं ते कमरेचा चौथ्याचं माप आहे आणि आपल्याला हे जोडायचं कुठे असतं, कमरेचा चौथा अधिक 1. इथे आपल्याला छातीचं फिटिंगचं माप हे जोडायचं असतं. मी याला फिटिंगची रेष का म्हणते, कारण आपण कपड्यावरती इथे आपण फिटिंग देणार असतो, म्हणजे शिलाई करणार असतो आणि हे एक्स्ट्राचं मार्जिन कापड असतं शिलाई उसवण्यासाठी वगैरे, त्यामुळे मी ह्याला फिटिंगची रेषा असं म्हणते. तर इथे आपण काय केलं, 32 छातीचं माप, 32चा चौथा घेतला 8 इंच आणि इथे घेतला कमरेचा चौथा. कमरेचं माप आहे 27. 27चा चौथा किती झाला, 6.25 अधिक 1 इंच. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर मुंढ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला हे जे माप आहे ते बघायचं. हे किती आहे, हे 3.5. तर 3.5च्या निम्मे घ्यायचं. हे झालं निम्मे. ठीक आहे. तर ह्या निम्मेपासून आपल्याला 1 इंच आतमध्ये घ्यायचं असतं. जर तुमचा मागचा गळा 8 इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 1 इंच घ्या आणि 8 इंचापेक्षा लहान असेल तर 1.25 इंच घ्या. तर ही रेष मी शोल्डरला जोडून घेणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. जिथे आपल्याला आत्ता आपण जी रेष मारली ती झाला, तो झाला मागचा मुंडा. मी इथे लिहून घेते आणि हा झाला पुढचा. तर आपण इथे असा आकार देऊन घेणार आहोत मागच्या मुंड्याचा. हा झाला मागचा मुंडा आणि आपण आता पुढच्याला आकार देणार आहोत. पुढच्याला आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. हे माप फिक्स आहेत. तुम्हाला इथे अर्धाच इंच घ्यायचं आहे. छातीचं माप कितीही असू दे आणि कटोरीच्या ब्लाऊजला सुद्धा आपल्याला मागच्या मुंड्याला अर्धाच इंच घ्यायचं आहे आणि पुढच्या मुंड्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही हाताने देऊ शकता जसं मी मागच्या मुंड्याला दिला, किंवा या फ्रेंच कर्वचा सुद्धा वापर करू शकतात. हा फ्रेंच कर्व मला 12 रुपयांना स्टेशनरी जिथे वह्या पुस्तकं मिळतात त्या दुकानात मला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे अजून एक तुम्हाला सांगायचं असं आहे की हा जो मागचा जो मुंडा आहे त्या मुंढ्याला आपल्याला थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे, कारण की आपला मागचा जो गळा आहे तो 8 इंचापेक्षा थोडा जास्त आहे. त्यामुळे मी हे थोडंसं असं मध्ये घेणार आहे. इथून तुम्हाला थोडंसं म्हणजे 1.25 इंचापेक्षा थोडंसं कमी आपल्याला आतमध्ये घेऊन हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा असतो. याच्यामुळे काय होतं, आपण जेव्हा बाही जोडतो तेव्हा ती व्यवस्थित जोडली जाते आणि तिथे फुगा किंवा चुण्या येत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर आपण इथे शोल्डर पट्टी घेणार आहे. तर शोल्डर पट्टी ही आवडीप्रमाणे असते. 2, 1, 1.5, 2.5 कितीही घेऊ शकतात. तर नॉर्मली साधारण 2.5 इंच तयार असते. तर इथे आपल्याला शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच म्हणजे मी इथे 3 इंच घेईल, म्हणजे तयार शोल्डर पट्टी ही 2.5 इंच येईल. इथून आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे 6.5 इंच. तर मी असं सरळ माप घेणार आहे आणि 6.5 इंचला इथे मार्किंग करायचं. जिथे 6.5 इंच आलं तिथून तुम्हाला 2.5 इंच घ्यायचं आहे. हे झालं 2.5 इंच आणि इथून आपल्याला हे जोडायचं आहे वरती.
जिथे आपण शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच घेतलं होतं। आता मी इथे लिहून घेतलं होतं की गोल गळा आहे, पुढचा गळा हा गोल आहे, मी आकृती काढली होती त्याप्रमाणे मी इथे गोल गळ्याचा आकार देऊन घेणार आहे। तर आता मी हे कापून घेणार आहे। आपली टक्सची मापं टाकायची अजून बाकी आहेत, तर आता आपण मागचा आणि पुढचा भाग वेगळा करून घेऊया। त्यासाठी मी आधी इथून कट करून घेणार आहे। तुम्हाला कट करताना लक्ष देऊन कट करायचं असतं, कारण आपण मागचा आणि पुढचा मुंडा असे दोन गोष्टी आखलेल्या असतात, तर त्या व्यवस्थित तुम्हाला कापून घ्यायच्या आहेत। आता आपण इथे थोडंसं पाव इंच आतून घेतलं होतं, पावपेक्षा कमी आहे हे, तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। तसंच कट करताना एक लक्षात ठेवा की इथे आपल्याला थोडंसं जास्त कट करायचं आहे। त्याचं रिझन मी तुम्हाला जेव्हा आपण टक्स घेणार आहोत तेव्हा सांगते। तर आपल्याला काय करायचं आहे की ही जी फिटिंगची रेष आहे तिथे आपल्याला नॉच मारायचा आहे। नॉच म्हणजे आपल्याला असं छोटंसं असं त्रिकोणी कट करायचं असतं, तुम्हाला दिसतंय का? अशा प्रकारे थोडंसं त्रिकोणी कट करायचं असतं। अशा प्रकारे छोटंसं हे त्रिकोणी कट करायचं असतं, ज्याला नॉच म्हणतात। जिथे तुमची फिटिंग असते तिथे हे कट करायचं असतं। आणि या नॉचेसचे फायदे आपल्याला शिवणकाम करताना खूप जास्त होतात, त्यामुळे हे नॉच मारायची सवय तुम्ही ठेवा। मी गळ्याला सुद्धा नॉच मारणार आहे, कारण आपल्याला मागचा गळा आखायचा अजून बाकी आहे। तसंच मी हे नॉच मारून झाले। आता इथे घडी आहे, तिथे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी मागचा आणि पुढचा भाग हा वेगळा करून घेतलेला आहे। तर हा आहे आपला मागचा भाग आणि हा आहे पुढचा भाग। तर मागच्या भागावरती आपल्याला मागच्या गळ्याचं माप टाकायचं आहे। तर मागचा गळा आपण 9 इंच घेतला आहे, तर गळ्याचं माप आपल्याला या नॉचपासून टाकायचं आहे। तर हा त्या नॉचचा फायदा आहे की इथून आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे। इथे 2.5 इंच घ्यायचं। पुढच्या गळ्याला सुद्धा आपण 2.5 इंच घेतलं होतं। मागचा गळा सुद्धा आपल्याला गोलच घ्यायचा आहे। तर जर तुम्हाला हाताने आकार द्यायचा असेल तर गोल गळ्यासाठी तुम्ही 1 इंच घ्यायचं आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा। तुम्ही असं इथून जर एकदम डीप असा चौकोनीला थोडासा गोल असतो आकार, तर तसा घ्यायचा असेल तर तुम्ही असा आकार हा घेऊ शकता। इथून या पद्धतीने असा तो हा खूप असा चौकोनी आणि डीप होतो। तर मला गोलच हवा आहे साधारण, तर मी असा घेतलेला आहे। तर हा मी आता कट करून घेते। त्यानंतर तुम्हाला इथे नॉच दिसत आहेत का? फिटिंगचे नॉच मी मारले होते, तिथे मी एक रेष मारून घेणार आहे। त्यानंतर हे जे कमरेचं माप आहे त्याच्या निम्मे आपल्याला घ्यायचं असतं अशा पद्धतीने, किंवा तुम्ही मोजून सुद्धा घेऊ शकता। आणि वरती 4 इंच, 4, 4.25, 4.5 पर्यंत तुम्ही हे घेऊ शकता। त्यानंतर अर्धा इंच तुम्हाला दोन्ही साईडला घ्यायचं असतं, एका साईडला अर्धा आणि दुसऱ्या साईडला अर्धा। तर इथे सुद्धा आपल्याला नॉच मारून घ्यायचे आहेत। तसंच आपण फ्रंटला पुढच्या भागाला इथे थोडंसं वाढवून घेतलं होतं, बरोबर? तर ते इथे आपल्याला कमी करून घ्यायचं आहे। आपण 1.25 इंच मार्जिन घेतलेलं आहे कमरेला आणि छातीला सुद्धा, तर हे आपण आता कमी करून घेऊया। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे राहू देऊ शकता, काही हरकत नाही। तर हा झाला मागचा भाग आणि पुढच्या भागाचं आपल्याला फक्त गळा कट करून घ्यायचा आहे। तर हा मागचा आणि हा पुढचा भाग। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की इथे आपल्याला टक्स कसे द्यायचे आहेत, कारण की जर याच व्हिडिओमध्ये टक्सचं सगळं दाखवून दिलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुमच्या कदाचित काही गोष्टी लक्षात येणार नाही। तर आज पुरता एवढंच।
उद्या आपण घेणार आहोत की याच्यावरती आपल्याला 4 टक्स कसे घ्यायचे. तर भेटूया उद्या.